आजकालचं जग कसं असतं ना मंडळी, मी सगळ्यांना चांगलं म्हणतो, सगळ्यांबद्दल चांगलं बोलतो, चांगलं लिहितो, म्हणून लोक उगाचच माझ्यावर नाराज होतात. काय वा बापू सगळ्यांना चांगलं म्हणतो, काय सगळ्यांचं. आणि त्यामुळे माझं महत्त्व कमी होतं थोडंसं. सगळ्यांना चांगलं म्हणतं त्यामुळे काही विशेष नाही बा. परंतु त्याच्यामागे माझ्या 3 गोष्टी कारणीभूत आहेत मंडळी. त्याच्यामागे 3 हेतू माझे आहेत की मुळातच आजकाल माणसं एवढी आत्मकेंद्री झालेली आहेत की कोणाचा चांगुलपणा पाहायलाही कोणाजवळ वेळ नाही आणि एखाद्याचा चांगुलपणा सांगायचा मोठेपणाही मनात नाही. दुसरी गोष्ट, एखाद्याला वाटतं की हा माणूस चांगला आहे, याच्याबद्दल सांगितलं पाहिजे, परंतु ते सांगण्यासाठी त्याच्याजवळ वेळ नाही. मग अशा परिस्थितीमध्ये मला लोकांचा चांगुलपणा पाहायला आवडतं. त्याची 3 कारणं आहेत. पहिली गोष्ट म्हणजे मुळातच माझा चष्मा खूप पांढरा आहे. मला सगळं चांगलं दिसतं. मला कोणीही असला तरी जो त्याच्यातला चांगुलपणा आहे तो मला हुडकून काढता येतो. त्यामुळे ते चांगुलपणाबद्दल मी लिहितो. मी उगाचच अवास्तव स्तुती करत नाही, फार एक्झॅगरेशन करत नाही आणि कपोलकल्पित पण लिहित नाही. त्यामुळे 3 गोष्टी कशा साधल्या होतात. एक, माझा चष्मा पांढरा असल्यामुळे पांढरं दिसतं. दुसरं, वि. स. खांडेकरांचं एक वाक्य मला माझ्या मनावर खूप बिंबलेलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की साधी बकरीसुद्धा माणसांपेक्षा शहाणी असते. ती जेव्हा बाभळाचा पाला खाते तेव्हा काटे बाजूला करून फक्त पाला खाते. तसंच मी सुद्धा समोरच्या माणसामध्ये काय दोष आहेत, काय उणेवा आहेत, तो किती नालायक आहे हे अजिबात पाहत नाही. त्याच्यात काय चांगलं आहे, तो कसा चांगला आहे, त्याचं मन कसं चांगलं आहे हेच फक्त पाहतो. मी उणेवा पाहत नाही, काळं पाहत नाही. त्याच्यातलं पांढरं काय तेवढं पाहतो आणि त्याच्याबद्दल मी ते लिहितो. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी, एक माझा अभ्यास असा आहे की किती वाईट माणूस असू द्या, त्याला जर तुम्ही एकदा चांगलं 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 म्हणायला सुरुवात केली ना, किंवा लहान मुलं असतात किंवा विद्यार्थी असतात, ती खोडकर असतात, मिश्वस असतात, मग त्यांना जर आपण सांगितलं ना की नाही रे बा तू खूप चांगला आहेस बरं का, तू खूप चांगला आहे, नुसतं हा चांगुलपणा दाखवून त्याला चांगलं म्हटलं की आपोआप एखादा बिघडलेला माणूससुद्धा चांगला होतो. हा माझा अभ्यास आहे. आणि त्याच्यामुळे मला आवडतं की समोरच्याला चांगला आहे तर खरंच चांगलं म्हटलं पाहिजे. आणि जर खरंच एखादा वाईट असेल तर मी ते वाईट गोष्टी त्याच्या चांगुलपणाच्या माध्यमातून त्याच्या निदर्शनात आणून देतो. चांगलं बोलताना जेव्हा त्याच्यातल्या 2 वाईट गोष्टी मला सांगायच्या असतात त्यावेळेस मी त्याच्या 4 चांगुलपणाच्या गोष्टी सांगतो. त्यामुळे त्या चांगुलपणाच्या 4 गोष्टींमुळे त्याच्या 2 गोष्टी कोणत्या वाईट आहेत हे पण त्याला कळतं. आणि हे लोकांनी ओळखलेलं आहे. त्याच्यात आपण बदल केला पाहिजे, सुधारणा केली पाहिजे, ही भावना त्याच्यामध्ये निर्माण होते आणि तो सुधारण्याचा प्रयत्न करतो. माझा हाच प्रयत्न त्याच्या मागे असतो. मला उगाच कोणाकडून काही एक निरपेक्ष भावनेने कुठलाही हेतू न ठेवता मी प्रामाणिकपणे सगळ्यांना चांगलं म्हणतो, चांगलं बोलतो, त्यांच्याविषयी चांगलं लिहितो. त्याचं कारण हेच आहे मंडळी. ते गोड करून घेतात, लोक कौतुक करतात, लोक त्याबद्दल आभार मानतात. त्याबद्दल त्याच लोकांचं उलट मी आभार व्यक्त करतो. आणि माझ्या मनाची भावना, माझ्या लिखाणाचा हेतू सगळ्यांनी समजून घ्यावा अशी मी तुम्हाला विनंती करतो. धन्यवाद.